3 किलो गहू निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले. गहू बुडेल एवढं पाणी घातलं आणि झाकण लावून 2 दिवस 2 रात्र भिजू द्यायचं. रोज यातलं पाणी बदलायचं. तिसऱ्या दिवशी गहू मस्त भिजला, यातलं पाणी काढायचं. गहू मिक्सरला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटायचा, खूप बारीक नाही करायचा. सर्वच गहू अशा प्रकारे मिक्सरला वाटला, एका मोठ्या भांड्यात काढला. आता यातला शक्य होईल तेवढा गव्हाचा कोंडा हाताने पिळून वेगळा करायचा. चीक आपल्याला मिळतो. बाजूला केलेल्या कोंड्यात अजून चीक आहे, यात पाणी घालायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने चांगलं चुरायचं. नंतर कोंडा पिळून यातला चीक बाजूला करायचा. नंतरचा चीक पहिल्या भांड्यात मिक्स केला. डब्याला कापड बांधलं, यावर चाळणी ठेवायची. चीक तळापासून हलवून चाळणीवर घालायचा. चाळणीवरचा कोंडा बाजूला करायचा. हाताने एकसारखं हलवत चीक कपड्यातून गाळला. नंतर ताम काढून घेतली. चीक कातत रात्रभर सेट होऊ द्यायचा. दुसऱ्या दिवशी सेट झाला की यावर आलेलं पाणी डबा वाकडा करून चीक येईपर्यंत काढायचं. तळाला बसलेला चीक फोडून घ्यायचा. चीक एका भांड्याने मोजून जेवढा चीक तेवढं पाणी गॅसवर मोठ्या भांड्यात गरम व्हायला ठेवायचं. यात मीठ घालून पाण्याला उकळी काढायची. उकळत्या पाण्यात एका बाजूने चीक सोडायचा, दुसऱ्या बाजूने चाटून एकसारखं हलवत राहायचं. एकसारखा हा चीक हलवत राहायचा. यात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. चीक आता घट्ट झाला. खूप घट्ट असेल तर थोडंसं गरम पाणी वापरा. हा चीक अजून शिजलेला नाही, पांढरा दिसतो. ओल्या हाताने सेट केलं. झाकण ठेवून मंद गॅसवर 15 मिनिट शिजू द्यायचं. चीक गरम असतानाच कुरडई घालायच्या. कुरडई साच्यात चीक घालायचा. हलक्या हाताने 2 ते 3 वेळाची कुरडई घालायची. या कुरडया 2 दिवस कडक उन्हात वाळवायच्या. मस्त 2 दिवस कडकडीत उन्हात या कुरडया वाळल्या. तळून बघू तर तळल्यानंतर चौपट ही कुरडई फुलली जाते, खुसखुशीत होते. याचा आवाज ऐका.